नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांना. तुम्हाला टी.ई.टीचा पेपर जे काय फुटलेला आहे ते प्रकरण माहीतच असेल. ही एक शिक्षण संस्थेवरील गंभीर प्रश्न आहे. टी.ई.टी ही एक परीक्षा आहे जी शिक्षक होण्यासाठी आवश्यक पात्रता ठरणारी अत्यंत महत्त्वाची असून या परीक्षेद्वारे गुणवंत आणि पात्र उमेदवारांची निवड केली जाते. परंतु टी.ई.टी ही पेपरफुटीची घटना जी आहे त्यामुळे संपूर्ण शिक्षण संस्थेवरच प्रश्न निर्माण झाल्याचं आपल्याला चित्र हे दिसून येते. तर याच्यामध्ये बघा, अनेक विद्यार्थी अनेक वर्षापासून कठोर परिश्रम करून या परीक्षेची तयारी करत होते. दिवसरात्र अभ्यास करून, आर्थिक अडचणीवर मात करून आणि मोठ्या आशेने ते परीक्षेला सामोरे जाताना आपल्याला काय त्यांची तयारी वगैरे आहे ती दिसून येत होती. मात्र काही व्यक्तींनी पैशाच्या लाभापोटी पेपरफुटीचे कृत्य करून प्रामाणिकपणाच्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर हे पाणी फिरवले आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा केवळ वेळच नाही तर पैसाही वाया गेलेला आहे. त्यांच्या मानसिकतेवर मोठा परिणाम होऊ शकतो, कारण त्यांनी एवढी मेहनत घेतलेली आहे. पेपरफुटी ही केवळ एक गैरव्यवहाराची घटना नसून ती समाजाच्या भविष्यासाठी धोकादायक बाब आहे. शिक्षक हे राष्ट्रनिर्मितीचे शिल्पकार असतात. जर शिक्षक भरती प्रक्रियेतच भ्रष्टाचार झाला तर शिक्षणाची गुणवत्ता घसरण्याची शक्यता वाढते. त्यामुळे अशा घटनांकडे अत्यंत गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. सरकार आणि संबंधित यंत्रणांनी या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. अशा गुन्ह्यामध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींना कठोर शिक्षा झाल्यास भविष्यात अशा प्रकारच्या घटना रोखण्यास मदत होईल. तसेच परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी देखील अशा गैरप्रकारांना प्रोत्साहन देऊ नये. शॉर्टकटचा मार्ग स्वीकारण्याऐवजी प्रामाणिक परिश्रमावर विश्वास ठेवला पाहिजे. यश मिळवण्याचा खरा मार्ग मेहनत, चिकाटी आणि प्रामाणिकपणा हाच आहे. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की टी.ई.टी पेपरफुटीची घटना ही अत्यंत दुर्दैवी असून शिक्षण क्षेत्रासाठी एक मोठा धक्का आहे. या घटनेतून धडा घेत शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम, पारदर्शक आणि विश्वासार्ह बनवणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास टिकवून ठेवण्यासाठी सर्व संबंधितांनी जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे आणि यावर कठोर कार्यवाही करून येणाऱ्या काळामध्ये असा प्रकार घडू नये हीच सर्वांनी दक्षता घ्यावी. वरील जे काय आपले पेपर काढणारे असतील किंवा याबाबत जे काही कर्मचारी असतील त्यांनी सर्वांनी हा संदेश लक्षात घ्यासारखा आहे. तर धन्यवाद मित्रांनो. नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.